तो अंमलात येईल. खरं तर 6 वेळा अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून खरं तर अजितदादांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री पदाने त्यांना अनेकदा उलकवणी दिलेली आहे. अनेक राजकीय घडामोडी पण त्यावेळी घडत गेल्या. असं बोलताना आदित्य तटकरे असतील किंवा दत्ता भरणे हे भावनिक देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं आजच्या प्रचार दरम्यान. मी 3 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. निदान 2 वेळा 3 वेळा माझं मुख्यमंत्रीपद हुकलं आणि ते जाणून बुजून मी तो निर्णय घेतला. शिवसेना सोडली त्यावेळेला सुद्धा बाळासाहेब ठाकरे नंतर बोलत होते की मी यांना मुख्यमंत्री करणार होतो. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली त्यावेळेला सुद्धा मला सातत्यानं जे आहे दिल्लीतील सगळ्या नेत्यांचे फोन होते की आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. तर जीवनामध्ये हे असे प्रसंग येतात. आपण काय निवडायचं ते आपण ठरवायचं असतं. आपण आता मी सांगितलं ना, मी पवार साहेबांना सोडणं शक्य नाही, संपला विषय. अजून एक विषय आहे की विलिनीकरणाचा एक खाजगी भाजपच्या एका मोठ्या नेत्याने सांगितलंय की विलिनीकरण जर होत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. आज आदिती तटकरे यांनी बोलून दाखवलेली इच्छा सुनेत्रा पवार यांनी प्रचाराचा माग. पण तूर्त मी तरी असं काही ऐकलेलं अजिबात नाही. दिल्लीमधल्या काही भाजपचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामध्ये ही खासगी चर्चा साहेब झालेली आहे का विलिनीकरण झालं तर भाजपला कोणताही त्या ठिकाणी अडचण नसेल. अशी तुमची सूत्राकडून आलेली माहिती आहे की ज्या सूत्राचं नाव तुम्ही सांगू शकणार नाही. अशी माहिती कुठल्याही सूत्राने आम्हाला दिलेली नाही आणि तूर्त जे आहे कुठल्याही विलिनीकरणाची चर्चा नाही. आणि तुम्हाला सांगितलं आहे आम्ही की ती आमच्याकडूनही बंद झालेली आहेत. तिकडून जयंत पाटलांनी सुद्धा सांगितलं की आता हा प्रश्नच येत नाही, हा विषय बंद. साहेब, जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. लाडक्या बहिणीचं केवायसी करण्यासाठी शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे. माहीत नाही, तिथले जे आहेत पोलीस अधिकारी जे आहेत ते त्याची दखल घेतील आणि जर कुणी अशा रीतीचं जर मूर्खपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. गृह विभागाची आणि मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा बांधव जे आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये सरसकट गुन्हे मागे घ्यावं अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र ही जी मागणी आहे ती गृह विभागाने नाकारली आहे. यातले 1500 जे गुन्हे दाखल आहेत त्यातले 800 गुन्हे जे आहेत ते मागे घेतलेत. मात्र बाकीचे गुन्हे गंभीर असल्या कारणामुळे ते मागे घेता येत नाही असं बैठकीत गृह विभागाने सांगितलं. मग मी काय करू त्याला का? असं आहे की ज्यांनी जे आहे कायदा हातात घेतला असेल आणि काही अडचण निर्माण झाली असेल त्याच्यामुळे ही अडचण निर्माण झाली. परंतु शासनाचा हेतू जो आहे हा शुद्ध आहे किंवा ठीक आहे, आम्ही आंदोलनातले जे गुन्हे आहेत मागे घेतो. आणि तुम्हीच सांगितलं की ते 800 लोकांचे गुन्हे मागे घेतले, ठीक आहे. उर्वरित गंभीर गुन्हे आहेत ते मागे गेलेच नाही. आता त्याच्याबद्दल मी चर्चा नाही करू शकणार. नाशिकमध्ये 3 खरात प्रकरण असेल, त्यानंतर एरंडे प्रकरण असेल, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये देखील महिलांवरती लैंगिक अत्याचार घटना घडलेली आहे. त्यात आता वेगवेगळी माहिती समोर येते. मुलींचे धर्मांतर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव टाकण्यात येतो. अशा किती कंपन्यांमधून सुरू आहे नाशिकच्या? नाशिकच्या जे आहे मग सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का आपला? सगळ्या कंपन्या बंद करायच्या आहेत नाशिकच्या? एखाद्या कंपनीमध्ये एखादी अशी गोष्ट झाली त्याचा कॉग्निझन्स आहे पोलीस कमिशनरने घेतलेला आहे. जे चुकले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. पण ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो आहोत त्या पद्धतीनं ती कंपनीत पण